तर गेली 4-5 दिवसांपासून देवपूजा वगैरे करायला चालत नव्हतं आणि सध्या असं झालं की मार्च महिना असल्यामुळे आहोंची खूप धावपळ सुरू आहे. आता त्यांना कलेक्शनची वगैरे कामं असतात, तर ते सकाळी 8ला निघतात तर संध्याकाळी 6-7लाच घरी येतात. त्यामुळे त्यांनाही जमत नव्हतं आणि आधीने तर स्वतःला एवढं पॅक करून घेतलं आहे की सकाळी 8ला तो स्कूलला जातो, तिकडनं 2:30ला घरी आला की शार्प 3ला त्याला मला अकॅडमीला सोडायला लागतं. तर तो संध्याकाळी 8लाच घरी येतो रात्री, कारण अकॅडमीने क्लास करूनच तो घरी येतो. तर त्यामुळे तो खूप दमलेला असतो. तर तोही आता ह्यावेळेस काही करत नाही आहे, नाही तर प्रत्येक वेळेला ते करून घेतात तर खूप आपले काय ॲडजस्ट. माझ्याकडे आई आलेली आहे, पण मग ती पूजा करते, पण तिचं ते इकडचे तिकडे देव ठेवणं वगैरे हे तर मला असं वाटत होतं कधी एकदाचं डोक्यावर पाणी घेते आणि सगळं आवरायला घेते. तर आज तेच मी आवरायला काढलं होतं सगळं. तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असं जावं अशी साईंचरणी प्रार्थना करते. आणि आजची आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. तर संपूर्ण देवघरातले देव आणि जे काही देवांची भांडी असतात, इवन चौरंग ते खाली लाकडी असतात, तरीसुद्धा ते सुद्धा मी धुवून काढले. पटकन पाण्याखालून त्यांना काढून घेतलं मी आणि उन्हात ठेवलं होतं बराच वेळ. आणि आता घरात आणलं आहे मी, कारण आधी मला आता देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर हे सगळे देव त्यात ठेवले जाणार आहेत. तशी सकाळी आईने देवपूजा केली होती, पण मला त्यांना उजडावायचं होतं. आणि हे जे हँड ग्लोव्ज मी आता घातले होते हे सगळे भांडी वगैरे आवरताना, तर त्यामुळे आता पितांबरीची बऱ्याच जणांना ॲलर्जी होते, रिॲक्शन होतं हातांना, स्किन वगैरे निघते हातांची. तर मलाही तसं व्हायचं, हात 2-3 दिवस खूप आग करायचे. तर आता याच्यामुळे तसं काही होत नाही आहे. आणि कसं असतं ना, ज्याला त्याला प्रत्येकाला स्वतःच्या घराची सवय असते किंवा एक पद्धत असते वेगळी देवपूजा करायची किंवा इतर कामांची. तर आई देवपूजा तर करत होती, पण सारखं मी तिच्यावर लक्ष ठेवून असायची. तर तिला खूप हसायला यायचं की बाई तू कर तुझी देवपूजा, आज मी काही करत नाही. सकाळी नाहीच म्हणत होते ती, तुला इकडचं देव तिकडे ठेवलेला पण चालत नाही, हे फुल ह्याच देवाला ठेवायचं, तू एवढं लक्ष ठेवते. तर असं तिने तरीसुद्धा केली होती आज सकाळी. आणि मग मी हे सगळं डीप क्लीन करायला घेतलं. आणि मी बऱ्याचदा सांगते माझ्या व्हिडिओमध्ये की ह्या विंडोमुळे देवघरावर एवढी धूळ जमा होते. खरं तर ते नेहमी बंदच असते, इवन पडदासुद्धा लावलेला असतो, तरीसुद्धा धूळ कशी जमा होते काही लक्षात येत नाही. पण त्याला रोजच्या रोज एक कपडा मारावाच लागतो. तर ते मला कालपासूनच कसं तरी होत होतं की कधी आवरायला घेते. तर हे सगळं आवरायला काढलं होतं आजच्या दिवशी, देवघर वगैरे. आणि खाली टाकायचे जे काही मी ते वेल्वेटचे आसन आणले आहेत, तर ते आणखीन मला आणावं असं वाटते, कारण ते 3च मी आणले आहेत आणि आलटून पालटून 2च वापरले जातात. एक तर ते मी प्रदोषसाठी आणलेलं आहे व्हाईट कलरचं, तर ते मी सहसा खाली टाकत नाही देवांना, कधीतरी एखाद्या वेळेस टाकून घेते. जेव्हा हे दोघंही मला खूपदा आपण हेच वापरले गेले असं वाटतं, तेव्हा थोडंसं चेंज म्हणून मी ते वापरते. तर आज चाललं आहे, आज उद्यामध्ये जर का बाहेर गेलो तर ते 1-2 आसन मी आणखीन घेऊन येणार आहे. आणि त्यात परत त्या पाटच्या खाली जे काही पायऱ्या असतात देवांचे, त्याच्या खाली ठेवायला पण मला असं मोकळं असं एक मोठं कापड लागणार आहे, कारण हे एकच कापड आहे माझ्याकडे. तर धुवून झाल्यावर ते वाळेपर्यंत थांबावं लागतं आणि ते एकच खाली घालावं लागतं. तर आज मी तसं न करता माझ्याकडे ज्याच्यात एक ब्लाऊज पीस होता, ज्यात की पोत्या ठेवलेल्या होत्या, तर तेच ब्लाऊज पीस मी खाली टाकून घेतलं होतं. सगळं आवरून झाल्यानंतर जेव्हा मला देव लावायचे होते देवघरात तेव्हा. तर नॉर्मली असं ओला कापड केलेला आहे मी आता. हा थोडंसं कॉलिन पण टाकून घेते मी आणि त्याने मग पुसून घेते, म्हणजे ॲटलिस्ट दिवसभर किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत तरी छान अशी शाईन राहते. आणि लाकूड असल्यामुळे आपण फारसं त्याला ओले नाही करू शकत तर त्यासाठी मी त्याला फक्त असं कडक कापड पिळून घेते पाण्याचं आणि त्याने पुसून काढलं आहे आता सगळं. सोबतच ही विंडो इथे एक कपडा मारावा लागतो, कारण तिथूनच सगळी धूळ यायला सुरुवात होते. तर हे प्लेन असं एक ब्लाऊज पीस आहे. यात मी बाकीच्या पोथ्या ज्या मावत नव्हत्या, माझ्याकडे पोथ्यांसाठी छान अशी एक पिशवी शिवलेली, तर त्यात मावत नव्हत्या म्हणून यात बांधून ठेवल्या होत्या. तर कालच मी याला धुवून घेतलं होतं, प्रेस करून घेतलं होतं. आणि याच्या खालचं जे काही पिंक कलरचं तुम्हाला आता आसन दाखवलं, तर ते खूप दिवस झालं सारखं तेच वापरणं होतं आहे. तर ते आता मी चेंज केले. आणि आता याच्यानंतर जेव्हा मी कधी आता डीप क्लीन करेल देवघर, त्याच्या आधी मला खालचं कापडसुद्धा आणायचं आहे. तोपर्यंत आता हेच ठेवते, कारण उद्या लागलीच पौर्णिमा आली, तर पौर्णिमेला कलशमधलं पाणी बदलवायचं असतं. तर त्यामुळे मी आज देवांचं सगळं काम करून घेतलं, कारण काल खूप लोड आला असता एकाच वेळेला एवढं सगळं आवरणं. आजच मला खूप अर्ध्या दिवसापेक्षा जास्त 2 ते 2.5 तास मला हे सगळं आवरायला आजच लागले होते. आणि ह्या वेळेस ना मला मी देव ह्याच्यासाठी सुद्धा ठेवले होते, 15 दिवसांपेक्षा जास्त झाले होते आता देव उजळून. मला वाटतं महिनासुद्धा झाला असेल, मला आता एक्झॅक्टली लक्षात नाही आहे. पण मी ह्यासाठी लेट करत होती. मला ना माझ्या मैत्रिणीने एक लिक्विड सजेस्ट केलेलं आहे, तर ते वापरून देव स्वच्छ करायचे असं पितांबरीने लावता. पण मी तिच्याकडनं फोटोही मागवला आणि बऱ्याच ठिकाणी मी फिरले दुकानांवर, पण मग तिने जिथे सांगितलं होतं तिथे नाही भेटलं भांड्यांच्या दुकानांवर वगैरे. आणखीन 2-3 ठिकाणी चौकशी केली,
तर सध्या तर ते भेटलेलं नाही. 1-2 ठिकाणी आणखीन माझ्या लक्षात आहे ते दुकानांवर मला जायचं आहे किंवा आरकेला जायला लागेल. तिथे भरपूर अशी भांड्यांची दुकानं आहेत तांब्या पितळाची. तर मला वाटतं तिथे एखाद्या वेळेला भेटेल. तर त्यासाठी मी एवढे दिवस थांबले होते आता. पण तरीसुद्धा आज मला पितांबरीनेच त्यांना स्वच्छ करावं लागलं, उजळावं लागलं. पण मी पितांबरीने असो किंवा कुठल्याही प्रकारे देव जर उजळले मी, तर याआधी मी आपलं जे काही उटणं असायचं दिवाळीचं, तर त्यात थोडीशी पितांबरी किंवा दही घालून देव स्वच्छ करत होती. पण आता 2 वेळेस मी फक्त पितांबरीने स्वच्छ केले. तर मी त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना अभिषेक घालून घेते दह्या दुधाचा आणि नॉर्मल आंघोळ करायला मग त्यानंतर सुरुवात करते देवांना. तर महिन्यातून एकदा मी असं करूनच घेते. पण आता नाईलाज होता माझा. मला पितांबरी लावायला अजिबात आवडत नाही देवांना, पण लावावीच लागते कारण खूप खराब होतात ते थोड्या थोड्या दिवसांनी. त्यानंतर आता हे जे काही कासव असतं तर ते मी खूप प्रयत्न करते आणि पितांबरी असो किंवा बऱ्याचदा वेगवेगळ्या याच्याने तारच्या घासणीने सुद्धा ते घासून झालेलं आहे. कासव म्हणजे त्याच्या खालची जी काही प्लेट असते ती, पण त्यात कंटिन्यू पाणी असतं त्यामुळे त्याला ते एक क्षार वगैरे लागलेले असतात आणि ते असं काळं पडलेलं आहे. फारसं ते उजळतच नाही किती जरी प्रयत्न केले तरी. आणि अखंड दिवासुद्धा हा परवापासून शांत झालेला होता. तर तोही सगळे दिवे उजळवले तर तोही उजळून घेतला आणि त्यालाही आज सुरुवात केली. म्हणजे माझं असं चाललं होतं की उद्याला पौर्णिमेलाच लावूयात म्हणून, पण तो शांत घरात दिसला की मलाही म्हणजे चांगलं नाही वाटत आणि देव घराकडे बघून असं प्रसन्न नाही वाटत. तर तो मी लावून घेतला. तर सुरू असला की बरं वाटतं, जरा घरात जरा पॉझिटिव्ह वाटतं. तर तोही मी आधी दिवा लावून घेतला. त्यानंतर देवपूजा झालेली होती सकाळी. आता उजळवून झालेला आहे. उद्या सकाळी अभिषेक करायचा आहे, त्यामुळे आता फक्त नैवेद्य वगैरे दाखवून घेतलं आणि अन्नपूर्णेचे तांदूळ आजच बदलून घेतले. उद्या बदलायला हवे होते पण खाली ठेवण्यापेक्षा म्हटलं ठेवूयात आपण आजच तांदूळ. आणि हे असे 1 ते 2 माझ्याकडे फोटोज होते लक्ष्मी मातेचे, लक्ष्मी माता, सरस्वती आणि गणपतीचे, जे की आपण दिवाळीच्या पिरियडमध्ये वगैरे काही खरेदी करतो ज्वेलर्सकडनं, तर ते आपल्याला भेटलेले असतात. तर ते माझ्याकडे होते आणि इकडे तिकडे पडत होते नुसते आणि मग तो अपमान व्हायचा, तसं योग्य वाटत नाही. तर मी जे काही नाव होतं ज्वेलर्सचं ते खालचं तेही कट करून घेतलं आणि आजूबाजूचं जे एक्स्ट्राचं होतं तेही कट केलं आणि आपली डबल सायडर जी काही सेलोटेप असते तर त्याने आता देवघरात असं छान देवांच्या वर स्टिक करून घेतलं आहे. आणखीन थोडं वर करायचं होतं मला, पण त्याच्यावर आपण जो काही प्रत्येक पौर्णिमेला स्वस्तिक वगैरे काढत होतो तो असतो, मग तोही त्याच्यामागे गेला असता, झाकला गेला असता, म्हणून मग मी थोडंसं खाली ते चिकटवलं. त्यानंतर मूळ पीसही स्वच्छ करून घेतले होते तर तेही ठेवले. आणि आज मला म्हणजे विशेष आनंद ह्या गोष्टीचा होता की सगळ्या देवपूजेसाठी मला लागणारी फुलं आज माझ्या बाल्कनीतूनच मला भेटणार होती. कारण मी नेहमी बाहेरून फुलं आणते तर 50 रुपयाला पाव किंवा 60 रुपयाला पाव किंवा अहो जरी आणतात तरी मग ते खूप सारे घेऊन येतात. तर ते अर्धे वापरले जातात आणि अर्धे सोडून जातात आणि हे पाव किलो आणलेले फुलं तर 2 ते 3 दिवसच पुरतात. तर त्यासाठी मी आता हे सगळे भरपूर जास्तीत जास्त झाडं ही मी फुलांचीच लावलेली आहेत आता, जेणेकरून की मला घरच्या घरी देवपूजेसाठी फुलं होतील. तर आजची जी काही देवपूजा होती तर त्या पूजेसाठी ही सगळी माझ्या बाल्कनीतलीच फुलं मी वापरली होती. आणि आणखीन काही थोडीफार फुलं तर मी झाडांवरच ठेवली होती उद्यासाठी, कारण सगळ्या देवांना फुलं झाली होती. आणि त्यातल्या त्यात मोगऱ्याला इतकं छान फुलं आलेले आहेत आणि इतकं छान फुलतोय तो. बाल्कनीत गेल्या गेल्या नुसता असा वास त्याचा दरवळतो, सगळीकडे तिकडेच बसून राहावं असं वाटतं आणि स्पेशली संध्याकाळच्या वेळेला खूप जास्त वास येतो. आणि हे जे जास्वंदीचं फूल आहे तर याला एकच फूल होतं म्हणून ते मी काही घेतलं नाही, ते तसंच ठेवलं. आणि तुम्हाला इथे मोगऱ्याच्या कड्या दाखवते मी, पण दिसत नाही आहे मला वाटतं आता कॅमेऱ्यात त्या फारशा. आणि हे माझं बेलपत्राचे झाड आहे तर ते खूप त्याची पानं खराब झाली होती. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं, तर ते मी पूर्णपणे कट करून घेतलं होतं आणि कट केल्याचे 1-2 ते 3 दिवसांनीच त्याला खालून परत ते ग्रो होते हळूहळू, छोटी छोटी पानं त्याला आलेले आहेत, जी की आता तुम्हाला मी दाखवली. आणि ही एवढी अशी फुलं माझ्या बाल्कनीतून निघाली, जी की सगळ्या देवांना पुरली होती आणि अजूनसुद्धा बाहेर शिल्लक होती तरीसुद्धा. आणि मी ना आहोंना ही झाडं लावताना किंवा जेव्हा त्यांनी रोपं वगैरे आणलं ते काड्या, तेव्हा त्यांना आधीच सांगितलं होतं, कल्पना दिली होती की मला ह्या रंगाची फुलं हवी आहेत. जसं की महादेवाला आपण पांढऱ्या रंगाचं फूल वाहतो तर एक मला पांढऱ्या रंगाचं आणून द्या, किंवा विष्णू भगवानला आपण येलो रंगाचं वाहतो तर येलो रंगाचं, रेड, ऑरेंज. माझ्याकडे एक मंगळ ग्रहाचं ते प्रतीक मी आणलेलं आहे छोटंसं, तर त्याला मी ऑरेंज रंगाचं ते फूल वाहते, जसं की आपण मसूरची डाळ वगैरे वाहतो मंगळदेवाला, तर ते एक ऑरेंज कलरचं मी त्यांना सांगितलं होतं. तर तसंच त्यांनी मला आणून दिलेले आणि ते बरोबर निघतं त्या देवाला त्या रंगाचं फूल मी वाहू शकते असं.
गणपती बाप्पाचं तर रेड आहेच. आणि आता फक्त मला एक गुलाब आणायचं आहे रेड कलरचं, जे की मला मंगल कलशसाठी आणि कुलदेवताला, लक्ष्मी मातेला, श्रीयंत्र जे काही आहे तिथे आपण ठेवू शकतो म्हणून. तर त्या रंगामध्ये 1-2 फुलं आणायची आहेत. तसं माझ्याकडे गोकर्णाचं सुद्धा आहे, तर तेही मी महादेवाला वाहत असते. त्यानंतर हे जे काही देवांचे सगळे वस्त्र होते, आसन होते, माळा होती, हार होती, मुकुट होता कृष्ण भगवानचा, तर ते सगळं त्याच्यावरही धूळ बसलेली होती. तर त्यालाही मी थोडा वेळ निरमा पावडरमध्ये एक असं फक्त हलवून घेतलं आणि धुवून घेतलं 2-3 पाण्यांनी. तर ही माळा आहे नामजप करायची रोजच्या रोज जे काही आपण करतो, तर त्यावरही धूळ जमा होते. तर सगळं धुवून घेतलं आणि थोड्या वेळासाठी आता इथे उन्हात मी वाळवत ठेवलेलं आहे. तर ते आता उद्याला अभिषेक झाल्यानंतरच मी सगळं त्यांना व्यवस्थित चढून घेईल. आणि त्यानंतर मी एक पार्सल मागवलं होतं. पार्सल म्हणजे माझ्याकडे एक पैठणी आहे, पैठणी जशीच्या तशी आहे. एक 7 ते 8 वर्ष तिला झालेलं आहे, त्याहीपेक्षा जास्त झाले, 10 वर्ष झाले असतील मला वाटतं. माझ्या दिराच्या लग्नात ती मी घेतली होती. तर मी तिला एकदा अजून वॉश केलेलं नसल्यामुळे ती जशी आहे तशीच आहे. वापर झाल्यानंतर मी ओल्या कपड्याने तिला शॅम्पूचे पाणी वगैरे करून पुसून घेते आणि खाली पेपर ठेवून प्रेस करते, त्यामुळे ती खूप मेंटेन आहे, तशीच आहे. फक्त तिच्यावरचं जे काही ब्लाऊज आहे तर ते आपल्याला बऱ्याच वेळेला उन्हाळ्यात वगैरे लग्न असतात तेव्हा नेसली जातात, तर घाम वगैरे तर ते खूपदा धुतलं गेलेलं होतं, तर त्याची पूर्ण शाईनसुद्धा गेली आहे आणि ते खराब झालं आहे. मला त्याची फिटिंग आहे आता व्यवस्थित येत नाही, थोडं शॉर्ट पडतं. तर एवढी पैठणी म्हटलं बाहेर नको जायला, ब्लाऊज नसल्यामुळे मी तिला तर नेसत नाही, अवॉइड करते. तर हे मी तिच्यावर घालण्यासाठी मागवलं. तर मी ते आता पाडव्याला वेअर करेल, तर तुम्हाला बघायला भेटेलच. आणि हो, हे ब्लाऊज इतकं आवडलं मला, जसं दाखवलं होतं सेम ॲज इट इज तसंच ते आलेलं आहे. त्याच्यावरचं वर्क आणि संपूर्ण भरलेलं आणि दोघं नेकला, समोर पण, फ्रंटला पण आणि बॅकला पण डिझाईन आहे. आणि त्यातल्या त्यात खाली कमरेला सुद्धा दोघं बाजूने डिझाईन आहे. आणि बाहीवरची डिझाईन तुम्हाला मी जवळून दाखवते आता. इतकं छान असं गोटावर्क आपण म्हणतो ते केलेलं आहे. आणि आतमध्ये सुद्धा पूर्ण मला असं वाटत होतं फोटो बघताना की हे वर्ण चिकटवलेलं असावं, पण ते सुद्धा पूर्ण धाग्याचं काम आहे, तुम्ही बघू शकता. फक्त मला त्याचं अस्तर आणि जो काही पॅडेड ब्लाऊज असल्यामुळे आतले पॅड थोडे चीप क्वालिटीचे वाटले, पण तरीसुद्धा किमतीच्या मानाने खूप छान आहे. आणि तसे आपण एवढे हेवी जे काही ब्लाऊज वगैरे असतात तर ते रोजच्या रोज आपण वापरत नाही, त्यासाठी मी ते ऑर्डर केलं होतं. आणि मला धाकधूक होती की ते कसं येतं, पण खूप छान क्वालिटी त्याची आलेली आहे. थोडी साईज ओव्हर साईज मी मुद्दामून मागवलं होतं, तर त्याला आता मी स्टिच करून घेईल, तसं अल्टर करून घेईल थोड्या दिवसात, जेव्हा मला जमेल तेव्हा पाडव्याच्या आधी. त्यानंतर हे घरातलं सगळं आवरून झाल्यावर दुपारी आम्ही एका ठिकाणी गेलो होतो. म्हणजे एक मित्र आहेत, त्यांना मुलगा झाला आहे, त्याला बघायला. आणि तिथून आल्यानंतर मग आज प्रदोष असल्यामुळे मला संध्याकाळी पूजा होती, तर आम्ही डायरेक्टली त्यांच्याकडनं घरीच आलो. मग बाहेर जाणं नाही झालं आमचं, नाहीतर मला बाहेर काम होतं थोडंसं, पार्लरमधलं थोडं सामानही आणायचं होतं, पण मग ते आम्ही कॅन्सल केलं कारण घरी आल्यावर स्वयंपाक होता. तसा स्वयंपाक तर आईने केला होता, पण मला नैवेद्यासाठी खीर बनवायची होती, पूजेची तयारी करायची होती, म्हणून आम्ही डायरेक्टली घरीच आलो होतो. तरी ते संध्याकाळची आधी देवपूजा करून घेते मी. आणि हे एकच मोगऱ्याचं फूल मी ते बाहेर दाराजवळ ठेवलेलं आहे, पण इतका माइल्ड आणि इतका छान त्याचा सुवास येतोय, घरात येताना असा हलकासा वास येतोय, जशी हवा येते तसं. तर त्याहून खूप आवडलं की रोजच्या रोज असं करत जा म्हणून. मी नेहमी फूल ठेवते, पण साधं फूल असतं, त्याला वास वगैरे नसतो, तर आज ते ठेवलं होतं. आणि इथे आता माझी पूजा झालेली होती, पोथी वाचून झाली होती, आरती झाली होती, आणि आता जेवणं काय तेवढं करायची होती आम्हाला फक्त. तर नैवेद्यासाठी आज मी शेवयांची खीर बनवली होती. आणि जेवणं झाल्यानंतर आमच्या घराजवळच एक शिवमंदिर आहे, तर तिथे आम्ही जाऊन आलो होतो, पण शूट वगैरे काही घेतलं नव्हतं, जे की मी प्रत्येक प्रदोषला जातच असते म्हणून. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या, ज्यांनी केलं असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.